शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पण यामुळे वायकरांना विरोध करणाऱ्या मनसेची अडचण होण्याची शक्यता आहे। कारण काही दिवसांपूर्वीच मनसेनं वायकरांचा प्रचार करणार नाही आणि कोणत्या तोंडाने वायकरांचा प्रचार करावा अशी प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्याचबरोबर वायकर यांना उमेदवारी देऊ नये आणि कसं काय देणार माहिती असाही सवाल केलेला होता। तेच रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यामुळे ती आता मनसेच्या जिव्हारी लागली आहे का असा सवाल उपस्थित होतो। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। बीएमसी भूखंड घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झालेले रवींद्र वायकर यांना महायुतीमधील शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। महिनाभरापूर्वी शिवसेनेत आलेल्या रवींद्र वायकरांच्या गळ्यात उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारीची माळ पडली। त्यानिमित्तानं त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चर्चाही सुरू झाली। पण आपण कोणावरही टीका न करता काय करू शकतो त्यावर मतं मागणार असल्याचं वायकरांनी सांगितलंय। माझ्या सर्व तयारी झालेली आहेत, म्हणजे कामाच्या दृष्टीने फक्त फॉर्म भरणं आणि विनंती करणं हे एवढंच महत्त्वाचं काम राहिलेलं आहे। कारण कामाच्या रूपाने रवींद्र या ब्रँडच्या रूपाने काम दिसतंय। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच वायकरांना सत्ताधाऱ्यांनी उमेदवारी दिल्यानं टीकाही होऊ लागली आहे। पण या सगळ्यात वायकरांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या मनसेची अडचण झाल्याचं दिसतंय। रवींद्र वायकरांनी 15 दिवसांपासून प्रचार सुरू केला, पण महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेला संपर्क केला नसल्यानं नाराजीचा सूर पुढे आलाय आणि याला कारण वायकरांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच मनसेकडून झालेला तीव्र विरोध असू शकतो। काही दिवसांपूर्वी मनसेच्या शालिनी ठाकरेंनी वायकरांचा प्रचार कसा करणार असा सवाल केला होता। उत्तर पश्चिमचा विषय आलेला आहे, तिथे अजूनपर्यंत युतीचा उमेदवार समोर आलेला नाहीये आणि जी नावं चर्चेत आहेत त्या नावाबद्दल खूप विरोध आहे। आमच्या महाराष्ट्र सैनिकांची भावना मी स्वतः व्यक्त केलेली आहे। मी स्वतः महाराष्ट्र सैनिक आहेत आणि असे सगळ्यांची भावना आहेत की अशा उमेदवारांसाठी आपण कसं प्रचार करायचं। दुसरीकडे एकेकाळी ठाकरेंचा खास मोहरा म्हणून ओळखले जाणाऱ्या रवींद्र वायकरांना एकनाथ शिंदेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं ठाकरे सेनेला जणू आनंदाच्या उकळ्या फुटल्यात। वायकरांच्या उमेदवारीनं आमचा विजय सोपा झाल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अडचण करणारा कुठलाच पक्ष नाही। रवींद्र वायकर असो न अन्य कोण असो, या ठिकाणी अमोल कीर्तीकर बहुमताने जिंकेल। या मुंबईमध्ये आम्ही 6च्या 6 सीट जिंकण्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यामुळे कोणी आम्हाला आव्हान आणि कोणी चॅलेंज आम्हाला देऊ शकतो। 65 वर्षीय रवींद्र वायकर दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय आहेत। ते मुंबईतील जोगेश्वरी पूर्व इथून 3 वेळा आमदार राहिलेत। फडणवीस सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले। शिंदे फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्या मागे ईडी सीबीआय लागले होते। कोर्टात बीएमसीने भूमिका बदलल्यानं त्यांना दिलासा मिळाला। आता त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे ईडी कारवाईला सामोरे जाणारे अमोल कीर्तीकर यांचं आव्हान आहे। पण या दोन शिवसैनिकांमध्ये लढत होत असताना नाराज मनसेची साथ वायकरांना मिळते का ते बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।